यशस्वी वाटचाल नंदादीपची. वर्ष 2025-2026. अनेक शिक्षण संस्था त्या काळापासून ते आजपर्यंत दर्जेदार शिक्षण सेवेचे सातत्य जोपासत या आधुनिक युगातही तितक्याच निष्ठेने पाय रोवून उभ्या आहेत. त्यापैकीच एक नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजेच नंदादीप एज्युकेशन सोसायटी. नंदादीप एज्युकेशन सोसायटीची स्थापना 5 जून 1960 साली फक्त 5 मुलांपासून ही संस्था सुरू झाली. आज या छोट्या रोपट्याचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून त्याच्या विविध शाखा म्हणजेच नगर राज्य बालक मंदिर, समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय, सौ गुलाबबाई कटारिया प्राथमिक विद्या मंदिर, समाजभूषण बाबूराव फुले ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, नंदादीप इंग्लिश मीडियम स्कूल या शाखांमधून नंदादीप शिक्षण सेवेचे कार्य अविरत सुरू आहे. आज मुलांच्या या आनंदाच्या दिवशी संस्थेचे संस्थापक आणि प्रेरणास्थान आपल्या देहरूपी जरी नसले तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असे आमचे प्रेरणास्थान आदरणीय सुशीलाबाई जोशी, माजी अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय शांतीलालजी कोठारी साहेब, तसेच आदरणीय श्रीमती इंदुमतीताई लांडगे यांचे स्मरण होते. या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभासाठी लेखक, दिग्दर्शक, गीतकार माननीय श्री सुनील सुकथनकर हे प्रमुख अतिथी लाभले. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून संस्थेने गेल्या 7 वर्षापासून कॉमर्स इंग्रजी माध्यमाची शाखा उघडली आहे. सलग 6 वर्ष 12वीचा निकाल 100% लागला आहे. मागील वर्षी श्रेया राजेंद्र साठे ही विद्यार्थिनी 84.50% गुण मिळवून 12वीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. हे पाहताच ज्युनियर कॉलेजचाही विकास प्रगतीपथावर आहे हे म्हणणं देखील वावगं ठरणार नाही. मागील वर्षाचा शालांत परीक्षेचा निकालही 100% इतका उत्तम आहे. स्वराज शंकर गोपाळे हा विद्यार्थी 93.80% इतके गुण मिळवून 10वीला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इनर व्हील क्लबतर्फे स्वराज शंकर गोपाळे, अनुष्का सुरते व पूर्वा वेद पाठक यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे स्वागत व औक्षण करून साजरा केला. शिवराज्याभिषेक दिनी श्री मोहन शेटे सर, श्री भाऊ करपे सर, श्री रवी कुलकर्णी सर हे प्रमुख वक्ते लाभले. 8वीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पर्वती गाव येथे वारकऱ्यांसमवेत पालखी सोहळा साजरा केला. योग प्रशिक्षक सुनंदा लिपारे यांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा केला गेला. लायन्स क्लब व शाळेच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नागपंचमी दिनानिमित्त शाळेमध्ये मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 9वीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वनराई वर्धापन दिन साजरा केला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कथाकथन स्पर्धा आयोजित केली. अधिकारी माननीय यादव मॅडम यांनी पॅट परीक्षेची पाहणी केली. 6वीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कागदी पिशवी दिवस साजरा केला. दामिनी पथक यांनी गुड टच, बॅड टच आणि व्यसनमुक्ती संबंधित मार्गदर्शन केले. लायन्स क्लबतर्फे माननीय मोहोळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाडांना औषध फवारणीचे वर्कशॉप घेण्यात आले. 6वीच्या विद्यार्थ्यांनी कागदी बुके तयार केले. 6वी, 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी पावसाचे पाणी कसे मोजावे याची प्रात्यक्षिके केली. 2 व्हीलर ट्रेनिंगसाठी KTI कॉलेजला शिक्षक व 25 विद्यार्थ्यांनी भेट दिली. पालक सभा घेऊन पाल्याचा सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शन पालकांनाही केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील बागेच्या रोपांमध्ये देवराई खताचा वापर करण्यात आला. स्त्री मुक्ती संघटनेतर्फे प्राध्यापक श्री नवले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दैनिक लोकमतचे संपादक माननीय संजय आवटे सर यांनी पालकांसाठी विशेष पालक सभा घेऊन पालकांना मार्गदर्शन केले.
6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकचे संकलन करून पर्यावरण संरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके केली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून 8वी व 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 6वी, 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना देण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी बुके तसेच कागदी पिशव्या बनवल्या. स्वातंत्र्य दिनादिवशी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी विविध कवायतीचे सादरीकरण केले. स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक कधीच कुजत नाही असा प्रकल्प तयार केला. 6वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी व वर्गासाठी प्रथमोपचार पेटी तयार केली. 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना भारत विकास परिषदेतर्फे डिक्शनरी भेट स्वरूपात देण्यात आल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्ती बनवल्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. संस्थेच्या मान्यवरांकडून शिक्षक दिन साजरा केला. तसेच 7वी ते 10वीच्या काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. लायन्स क्लबकडून शिक्षकांचा गौरव करण्यात आला. 6वी, 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनानिमित्त वारली चित्रकला सादर केली. 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक भेट कार्ड तयार केले. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे म्हणजे मोबाईल रिपेअरिंग, रोबोटिक्स, ॲटोमोबाईल, ब्युटिशियन हे कौशल्यधिष्ठित कोर्सेस यशस्वीपणे राबवले जात आहेत. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकडून हिंदी दिन साजरा करून घेण्यात आला. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 7वीच्या विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन करणाऱ्या शिपाई काकांची मुलाखत घेतली. 6वीच्या विद्यार्थ्यांनी वनराई संस्थापक माननीय मोहन धारिया स्मृती दिवस निमित्त भेट कार्ड बनवले. 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांमध्ये दीपावलीनिमित्त आकाशकंदील व भेट कार्ड स्पर्धा घेण्यात आल्या. बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व लायन्स क्लबकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच वनराई संचालकांनी शाळेला भेट देऊन पर्यावरणातील खेळ व त्याचे मार्गदर्शन केले. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मातांची पालक सभा घेण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने पर्वतीवर वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. मिनी सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग केले. बियांचे संकलन करून विद्यार्थ्यांना बियांची ओळख करून दिली. 45 विद्यार्थ्यांसमवेत झपूर्झा आर्ट गॅलरीला भेट देण्यात आली. झपूर्झा आर्ट गॅलरी येथील रवी सरांनी आर्ट गॅलरी लावण्याचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिले. शिक्षिका सौ सोनसळे मॅडमसोबत नवनीत चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळवलेले विद्यार्थी. वाचनाचे महत्त्व मुलांमध्ये वाढावे म्हणून शाळेमध्ये महावाचनाचा उपक्रम राबवण्यात आला. स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत आपल्या शाळेला नाट्य वाचन स्पर्धेत छोट्या गटात द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच या स्पर्धेचे मार्गदर्शन आणि नाटकाचे लेखन सौ घाडगे मॅडम आणि सौ पोटे मॅडम यांनी केले होते. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री मोहन राऊत यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी प्रणीत यांच्यातर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. प्रशालेचे वरिष्ठ लिपिक सौ गौरी असनीकर यांना शिक्षकेतर सहकारी यांच्यातर्फे कै रा ब पाटणकर पुरस्कार मिळाला. बालभारती पाठ्यपुस्तक लेखनासाठी आमच्या प्रशालेतील शिक्षिका सौ वैशाली गोसावी मॅडम यांची निवड झाली असून
त्या सध्या विज्ञान विभागात पाठ्यपुस्तक लेखनाचे कार्य करत आहे. ही बाब आमच्या शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. माननीय उपशिक्षणाधिकारी सौ महेंद्रकर मॅडम यांनी ज्युनियर कॉलेजला भेट दिली. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता कारिगर येथे विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात आले. शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडाकरता शाळेला अ श्रेणी मिळाली. ज्युनियर कॉलेजमध्ये विविधांगी गुणदर्शनाला वाव मिळण्यासाठी शालेय दिवाळी मेळावा, पाककला स्पर्धा, मराठी राजभाषा दिन यांचे आयोजन करण्यात आले. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांमध्ये शाळेचा 100% निकाल लागला. संस्थेच्या मान्यवरांसमवेत काही विद्यार्थ्यांनी रोबोटिक्सचे प्रॅक्टिकल केले. ब्युटी अँड वेलनेस कोर्समध्ये 50 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले. विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टी सहलीचे आयोजन करण्यात आले. प्रॅक्टिकलच्या माध्यमातून विद्यार्थी गणित विषयाचे अध्ययन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत भारत विकास परिषदेच्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. फलक लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपदेश करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत क्रीडा महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला. FLOA इन्स्टिट्यूटतर्फे इयत्ता 9वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली जात आहे. PPCF तर्फे शाळेचे विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी स्कॉलरशिप मिळते. पालकांसाठी मेडिकल चेकअपचे आयोजन करण्यात आले. शिवनेरी, लेण्याद्री व ओझर येथे ज्युनियर कॉलेजची सहल काढण्यात आली. मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. रोटरी क्लब ऑफ कोथरूडतर्फे गणितीय खेळ शाळेला भेट दिला. तसेच 4 वर्गास रंगकाम, प्लेग्राऊंड पेवर ब्लॉक्स बसविले. 5 ई-लर्निंग डेस्कटॉप दिले व 2 स्मार्ट TV दिले. पर्वती पोलीस स्टेशन अंतर्गत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना पोलीस वापरात असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पोलीस खात्यात जाण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन माने सरांनी केले. काही समाजसेवी संस्था शाळेला विविध प्रकारच्या देणगी स्वरूपात मदत करतात. त्यामुळे शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये आपल्या शाळेकरिता पर्यवेक्षिका कुलकर्णी मॅडम यांच्या प्रयत्नातून GS लॅब कंपनीतर्फे विनायक सभागृहाच्या शेडला नवीन पत्रे बसवून मिळाले. शाळेच्या वॉशरूमला रंग लावून मिळाला. तसेच वॉश बेसिन बसवून मिळाली. शिक्षिका केदारी मॅडम यांच्या प्रयत्नातून समर्थनम संस्थेतर्फे मिनी सायन्स सेंटर आणि स्मार्ट बोर्ड मिळाला. आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी चिन्मय नरके याने टेनिसच्या टेबलचा सेट शाळेला भेट दिला. रितेश ओसवाल याने विनायक सभागृहाला नेट बसवून दिली. हनुमान ट्रस्टतर्फे 40 डझन वह्या मिळाल्या. कसबा गणपती ट्रस्टतर्फे 19 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फीसाठी मदत मिळाली. निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे 25 विद्यार्थ्यांना 3000 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्यासाठी मदत मिळाली. सर्व देणगीदार व मार्गदर्शन करणारे व्यक्ती यांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार. नंदादीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्वरूपात संस्थेची नवीन वाटचाल सुरू झाली आहे. एकूणच काय तर आमच्याकडे ज्ञानदानाच्या अपेक्षेने आमच्यात सामावणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप तेवत ठेवण्यासाठी, त्याद्वारे त्याचे भविष्य आधुनिकरित्या उज्ज्वल करण्यासाठी नंदादीप कालही वचनबद्ध होती, आजही वचनबद्ध आहे आणि भविष्यात तितक्याच जोमाने कार्यरत राहील. धन्यवाद.